Hello hi guys, namaste, welcoming you back to another video on my YouTube channel and you're watching Rider Shubham. तो सीन ऐसा है कि आई जस्ट केम बैक फ्रॉम ऑफिस एंड आई जस्ट वांटेड टू गो समवेयर. आई एम जस्ट प्लॅनिंग टू गो ॲट खडकवासला. ॲक्च्युली आय एम जस्ट स्टेईंग नियर बाय खडकवासला अँड इट्स 5:48 इन द इव्हनिंग. म्हणजे आता जर आपण लवकरात लवकर गेलो तर सनसेट बघायला मिळेल. लेट्स सी. बाहेर सूर्यकिरण आहेत ऑलमोस्ट, पण थोडंसं फॉगी ॲटमॉस्फिअर आहे. तर पटपट पटपट आवरू आणि मला सनसेट बघायचा आहे आज खडकवासल्याचा. अचानक मन झालं आहे, निघायचं आहे. लेट्स गो. सो ॲज यू कॅन सी टुडे आय डोंट हॅव अवर पॅन्थर. आपल्याकडे आता आहे युनिकॉर्न 160 होंडाची. मला 160 CC सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट वाटलेली बाईक आहे. ॲव्हरेज खतरनाक, पॉवर खतरनाक, टॉर्क खतरनाक, सगळ्या गोष्टी खतरनाक आहे. तर एक तुम्हाला प्रश्न पडला असेल युनिकॉर्न माझ्याकडे आहे तर पॅन्थर कुठं आहे. पॅन्थर आपल्या पुण्यामध्येच आहे. माझे काका मावशी राहतात पुण्यामध्ये, त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये मी पॅन्थर लावलेला आहे आणि थोड्या दिवसासाठी युनिकॉर्न घेऊन आलो आहे. सगळ्यात बेस्ट गाडी वाटली मला सिटी कम्युटसाठी. एवढा पॉवर आहे की नाही तिच्यामध्ये, आणि ट्रॅफिकमध्ये रप कशी बी गाडा की वाकडे तिकडे इकडे तिकडे काही फरक पडत नाही, आणि बारक्या जागेतनं पण निघतं. तसं आपला पॅन्थर निघत नाही ना. सो थोड्या दिवसाच्या जस्ट असंच काहीतरी चेंज म्हणून घेऊन आलो मी युनिकॉर्न 160. अँड द सेकंड थिंग इज दॅट की मी खडकवासल्याच्या एवढ्या जवळ राहतो ना की मला अराऊंड 4 किलोमीटर आहे फक्त खडकवासला. सो एवढं जास्त पण लांब नाही आहे. मी कधी वाटेल तेव्हा खडकवासल्याला जाऊ शकतो, पण मी मोस्टली जात नाही कारण जवळच्या जवळ आहे. भरपूर वेळा फिरून झालं आहे. पण एक थोड्या वेळापूर्वी एक अशी मनातून काही इच्छा झाली की आपल्याला खडकवासल्याचा सनसेट बघायचा. खूप दिवस झालं गेलेलो नाही आहे. पटशिरी उठलो, पटशिरी कॅमेरा हातात घेतला, आवरलो, निघालो. बट मे बी सनसेट झालेला आहे कारण सूर्य तर आता मला काहीच दिसत नाही. पण शेवटचं थोडंसं काही मिनटं असतील ती तर बघायला मिळतील. लेट्स सी, बघू आता. सूर्य मावळल्यानंतरचा व्ह्यू पण एकदम बेस्ट असतो, एकदम जबरदस्त असा. माझे काही मित्र आहेत ते मला प्रश्न विचारतात की तू तुझ्या 250 CC वरती एवढ्या लॉंग राईड्स कशा करू शकतो, कम्फर्टेबल वाटतं का, तू कम्फर्टेबल आहेस का राईड्समध्ये. तर एक गोष्ट मित्रांनो की तुम्हाला जर राईड करायची असेल आणि राईडबद्दल जर तुमचं पॅशन असेल, तुम्हाला करायचंच आहे, तर इट डझंट मॅटर की तुमच्याकडे 100 CC आहे, 50 CC आहे, 200 CC आहे, 1000 CC आहे. हे मॅटर करत नाही. तुमचं त्याच्याबद्दलचं पॅशन आणि तुम्ही त्याच्याबद्दल किती असं अट्रॅक्ट झालेलं आहात हे खूप मॅटर करते. हा ठीक आहे, ज्यासाठी केला अट्टाहास तेच नाही भेटलं बघायला. तसं माझी पण चुकी आहे म्हणा. 6 नंतर आलो आहे मी, आणि सनसेट आता थंडी वाऱ्याच्या दिवसामध्ये लवकर होत आहेत हे माझ्या स्वतःच्या लक्षात नाही आलं. पण ठीक आहे, कोई ना, क्या बात आहे. अभी आलोयच आपण इथं, तर थोडा वेळ बसू, मस्तपैकी एन्जॉय करून मग रिटर्न जाऊ. चलो, तो आय विल शो यू द प्लेस. ॲक्च्युली सनसेट झालेलं आहे. थोडंसं एक 10-15 मिनटं लवकर आलो असतो ना तर सनसेट बघायला नक्कीच मिळाला असता. बट सनसेट झाल्यानंतर पण हे वाला प्लेस आहे की नाही, कधी पण चांगलं वाटतं. म्हणजे कधीही या तुम्ही, सकाळी या किंवा संध्याकाळी या, दोन्ही टायमिंगला हे वाला प्लेस बेस्टच वाटत असते. लुक ॲट द प्लेस. सनसेट झाल्यानंतर पण एवढं सुंदर दिसतंय. जर सनसेट होत असताना तर इथं असतो ना, वाव, 4 छान लागले असते. जस्ट लुक ॲट द प्लेस गाईज. बेस्ट जागा आहे. आता इथं खडकवासल्यावरती आलो आहे म्हटल्यावरती चहा किंवा कॉफी आणि त्याच्यासोबत मॅगी हे घेतल्याशिवाय तर मी काय जात नाही. तर इथं पाठीमागं एक शॉप आहे ज्या ठिकाणी मी रेग्युलर आल्यानंतर चहा कॉफी किंवा मॅगी वगैरे घेत असतो. थोडा वेळ बसणार आहे, चहा कॉफी वगैरे घ्यायचं आणि निघायचं. बसल्या डोक्यात विचार आला थोडंसं पुढे जाऊन थोडे गेडी मारून येऊ. आणि हावाला रोड आहे तो सिंहगड रोड आहे. हा सरळ जाऊन पुढं सिंहगडला जातो. हे बघा, इथं सगळे मिलिटरीचे बेस आहेत सगळे. इथं एक आहे, समोर एक आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. त्याचं पूर्ण असं पसरलेलं क्षेत्र आहे हे डिफेन्स अकॅडमीचं. त्याच्यातून रोड जातो हा पलीकडं. थोडं पुढं गेडी मारायचं म्हणजे कसं एक वातावरण मस्त आहे, भारी वाटते. संध्याकाळी बाहेर आलो इथे, थंड थंड थंड. म्हणजे पुण्यामध्ये थंडी आहेच ॲक्च्युली, बट हे जे ॲटमॉस्फिअर आहे ना इथलं, हे एकदम सूदिंग आहे. असं भारी वाटतं आल्यावर. समोर जे मी पॉईंट करतो आहे तिथं आहे समोर सिंहगड फोर्ट. इथून अराऊंड 9-10 किलोमीटरच असेल, फक्त 9-10 पण नसेल, त्याच्यापर्यंत अलीकडंच असेल. एकदा आपण काय करू की ट्रेकिंगला जाऊ सिंहगडावरती. खाली एक पायथा आहे, पायथ्यापासून वरती ट्रेकिंग करायची, पूर्ण वरती जायचं, सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या सिंहगडावरच्या. त्याचावाला पण आपण लवकरच ब्लॉग बनवू आणि आपल्या चॅनलवरती तोवाला ब्लॉग पण लवकरच येईल. तर आता इथून फिरवतो पाठीमागं आणि जाऊन मॅगी आणि चहा घेतो. खूप दिवस आलं नव्हतो मी इकडं. चलो लेट्स गो, घुमाओ घुमाओ घुमाओ, पीछे से गाड़ी आगे से गाड़ी नहीं आ रही है. लेट्स घुमाओ चलो. जस्ट मॅगी ऑर्डर केल्या आणि या ठिकाणी बसले. लुक ॲट द प्लेस.
थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जो व्ह्यू दाखवला ना त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसते आता हे, कारण पूर्ण खाली शेड्स ज्या दिसत आहेत पूर्ण पिंक असं होऊन गेलेलं आहे. या वातावरणामध्ये बसायला मजा नाही येणार तर काय होणार आहे. एकदम बेस्ट, सुंदर, परफेक्ट टायमिंग जुळलेलं आहे माझं. मला वाटलं की मला लेट झालं आहे आणि मी लेट आलेलो आहे, बट आय वॉज रॉंग. लुक ॲट द प्लेस, व्ह्यू. लेट्स गेट बॅक टू होम गाईज. आता फक्त एक गोष्ट राहिलेली आहे की वॉश करायची आहे बाईक. 7:30 ऑलमोस्ट झालेले आहेत आणि वातावरण खडकवासल्याच्या जवळ असलं, डॅमच्या जवळ असल्यामुळे थंड आहे पूर्ण. पटापट बाईक वॉश करून घ्यायची. खूप घाण झालं ॲक्च्युली, मी आणल्यापासून तिला वॉश नाही केलेली. धुळीचा पूर्ण राब जमलेला आहे आणि पार्किंगमध्ये पण माझ्या कसं आहे की सकाळी सफाई कर्मचारी येतात आणि ते जेव्हा साफ करतात त्या टाईमला ते धूळ सगळे ते एक लेअर साठून जाते. सो आय जस्ट वॉन्टेड टू वॉश इट फर्स्ट. लेट्स गो. पहिल्यांदा वॉश करून घेऊ, घरी जाऊ, ब्लॉग कन्क्लूड करू, एडिटिंगला घेऊ आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती टाकू. घरी तर मी 8 वाजेपर्यंत आलो होतो, बट वॉशिंग सेंटर शोधत होतो. मला काय ते वॉशिंग सेंटर तर काय मिळालं नव्हतं. सो बाईक तशीच आणून मी ठेवली होती. मी आत्ता उठलो आहे, जस्ट फ्रेश वगैरे झालो आहे आणि रिटर्न चाललो आहे आता बाईक वॉश वगैरे करायला. एकतर पॅन्थर पण वॉश करायचं आहे आणि ते युनिकॉर्न पण आपल्याला वॉश करायचे आहे. तो जायचं आता वॉश वगैरे करायचं. लुक ॲट द बेबी. हाय, से हाय. हाय, असं कर. क्यूट बेबी. सेजू. सेजू कौन? सेजू कौन है? तू तो बच्चा हो. टेक केयर. लाइक, शेअर, सबस्क्राईब. कसं परत येतं? म्हण ना काय म्हणलं होतं? सबस्क्राईब. तो गाईज ती तर पळाली. आपण हा वाला व्लॉग इथंच कन्क्लूड करू. भेटू अशाच नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, टेक केअर, बाय बाय. जय महाराष्ट्र.